पतित जगीते दीन पद दलित तया जाऊन उतरवावे जगाला प्रेम भावे जयाना कोणीला जगती सदा दे अंतरी रडती तया जाऊन सुखवावे जगाला प्रेम पावे कुणाला गर्त शिरवावे कुणाला गर्त हिनवावे समस्ता बंधु मानावे जगाला प्रेम पावे प्रभूची लेकरी तयाला सर्व ही प्यारी कुणाला तुच्छ लेखावे जगाला प्रेम पावे असे ते आपणा पाशी असे ते विळीतवाही घ्या सदा ते देतची जावे जगाला प्रेम पावे खरा तो एकती धर्म जगाला प्रेम पावे। धन्यवाद। सर्व उपस्थितांचे हार्दिक स्वागत। त्यांचे वाढदिवस आहेत, त्यांना शुभेच्छा या द्यायलाच पाहिजे। त्याप्रमाणे ज्यांचे ज्यांचे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये वाढदिवस आहेत त्या सर्व सेलिब्रिटींना आमच्या या संघटनेच्या मार्फत खूप खूप शुभेच्छा। शतायुषी व्हा आणि असेच विरंगुळा केंद्रात येत जात राहा। आणि एक विरंगुळा केंद्र आम्ही नव्या दमाने सुरू केलेलं आहे। तुमची उपस्थिती प्रार्थनीय आहे। धन्यवाद। आता मी प्रथम श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतो। दोन व्यक्तींना श्रद्धांजली द्यायची। भारताचे माजी पंतप्रधान अर्थमंत्री सल्लागार आणि रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर श्रीयुत मनमोहन सिंग यांचं नुकतंच निधन झालं आणि भारत एका मोठ्या अर्थशास्त्रज्ञाला मुकला। त्यांना प्रथम श्रद्धांजली वाहूया। त्याचबरोबर आमचे किशोरराव सोनवणे यांच्या मिसेस त्या अचानक गेल्या 10-12 दिवसापूर्वी एक्सपायर झाल्या। त्यांनाही श्रद्धांजली व्हायचे। प्रत्येकाने 2 मिनिटं उभं राहायचंय आणि श्रद्धांजली। ओम शांति शांति। मित्रांनो, नोव्हेंबर आणि डिसेंबर त्या 2 महिन्याचे वाढदिवस आपण साजरे करतो। गेले 2 महिने तुमच्याशी आमचा संपर्क झालेला नव्हता, कारण या वास्तूचं रिनोव्हेशन करायचं होतं आणि महानगरपालिकेकडनं सतत आमचे प्रयत्न चालू होते लवकरात लवकर करून घ्यायचं, पण ते शक्य झालं नाही कारण काम खूपच वाढत गेलं होतं। आणि आज आपण सर्वांनी इथे उपस्थित राहिलात, खूप खूप आनंद वाटतो आपल्याबद्दल। तर आज ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांची नावं मी वाचतो। त्यांनी फक्त हात वर करायचा म्हणजे ते उपस्थित आहे ते आम्हाला समजलं। शिवाजी साबाजी ढोलक, धन्यवाद। रमेश पांडुरंग शेलार, नाही। मधुकर नारायण सोर्डेकर, श्रीकांत वासुदेव कविश्वर, श्रीमती वैशाली गजानन देशपांडे, प्रभाकर रामू कांबळे, सुरेखा निवृत्ती काटकर, कुंडलिक निखंड पवनीकर, पवनीकर ना हात उंच करा, माझी उंची कमी आहे। नितीन मनोहर रोडे, धन्यवाद। प्रगती सतीश नरे, सौभाग्यवती मिल्का मोहन राणे,
आहेत का? आले. त्यानंतर डिसेंबरचे सेलिब्रिटी सुप्रिया रमाकांत सावंत थोडी दिसत नाही. स्वप्ना सुभाष इंदुरकर नाही आले. किशोर शंकर तुळसकर आहेत का बाहेर? नाही ना. उज्ज्वला किशोर सालावकर आहे. चंद्रशेखर धन्यवाद. तर आता मी ज्यांची नावं घेणार आहे. प्रथम नोव्हेंबर महिन्यात ज्यांचे वाढदिवस होते त्यांना प्रथम प्राधान्य दिलं जाईल. शिवाजी साबाजी ढोलक या त्यांचा सत्कार आमचे सोनार साहेब करतील. शिवाजी साबाजी ढोलक ठीक आहे. शिवाजी सावंत बोलतो यांचा सत्कार श्री सोनार साहेब करताय आणि त्यांना शुभेच्छा आपण टाळ्या द्यायच्या. तुम हजारों साल हर साथियों की धन्यवाद. त्यानंतर रमेश पांडुरंग शेलार आलेले नाही. मधुकर नारायण चोरडेकर आणि 75वी आता पूर्ण करतायत. त्यांचा विशेष सत्कार आम्ही करणार आहोत. चोरडेकर साहेब पुढे घ्या. पुढील 25 वर्षाच्या आयुष्यासाठी आपण सर्वांनी शुभेच्छा द्यायच्या आहेत. म्हणजे ते शतकचे नक्कीच होणार. त्यांचा सत्कार आमचे 2 अध्यक्ष आणि व्हाईस प्रेसिडेंट करतील. त्यांचा त्यांनी स्वीकार करावा. शाल द्यायची. शाल आणि स्वीकार. श्री कुंडलिक निखंड पवनीकरांचा सत्कार श्री रोडे साहेब करतील. आणि ज्याने आता नुकताच पवनीकरांचा सत्कार केला त्या सेलिब्रिटींना मी विनंती करतो नितीन मनोहर रोडे यांनी पुढे यावं. त्यांचा सत्कार श्रीयुत किसार साहेब करतील. आणि आज मला इतका आनंद होतोय कारण महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आणि महिलांचे आशीर्वाद म्हणजे तुम्हाला माहित आहे सकाळची नक्कीच होणार याबद्दल शंकाच नाहीये. श्रीमती प्रगती सतीश करे तुमचा सत्कार सौभाग्यवती राणे आणि नीलम फाटक या दोन्ही Happy birthday, happy birthday, happy birthday, happy birthday. त्यानंतर सौभाग्यवती निर्मला मोहन राणे आलेत का? त्यांचा सत्कार
मॅडम या मॅडम तुम्ही पण या तुम्ही पण या ना ओके मॅडम तुम्ही तर अरे या मग पाच या ओके मॅडम तुम्ही या ना त्यानंतर सुप्रिया रमाकांत सामंत यांचा सत्कार मिसेस सोनार करतील. मिसेस सोनार आणखी मिसेस गोरे या नाही तसं चालणार नाही या मॅडम तुम्ही या हो मॅडम तुम्ही या त्यानंतर उज्ज्वला किशोर सालावकर या किशोर कोकरकर आणि मिसेस पवनीकर आणि रोडे मॅडम तुम्ही तिथे या चंद्रशेखर हरिदास काही नवलं पाहिजे त्यांचं फक्त सामान साहेब करते सामान साहेब आता वाढदिवसाचा कार्यक्रम संपलेला आहे. त्यांचे वाढदिवस होते त्यांना माझे नंबर विनंती तर त्यापैकी सेलिब्रिटींना मी विनंती करतो त्यांना 2 शब्द बोलायचे ते बोलू शकतात. हा नवीन झालेले आता काय एवढंच शब्द तुम्हाला प्राधान्य. नवीन म्हणजे तुम्ही कॅरंमध्ये जुने आहात. शेर एक घेतो ना सत्कारमंत्री छते एक शेर जैसे सुप्रिया सुळे उनका उस दिन खुदा ने भी जश्न मनाया होगा. उस दिन खुदा ने भी जश्न मनाया होगा जिस दिन आपने हाथों से बनाया होगा. उसमें भी बहाए होंगे आंसू जिस दिन आपको धरती पर भेजकर खुद को अकेला पाया होगा. तुमचा वाढदिवस आणि प्रथमच तुम्ही या मंचावर येणार आहात कारण गेल्या महिन्यात तुमचा धूम धडाक्यात वाढदिवस साजरा केला. त्या वाढदिवसात आम्ही नव्हतो
तर तुम्ही 2 मिनिटं बोललात तर बरं वाटते. बोला बोला. या नाव तर सांगा. नाव तर सांगा. पूर्ण नाव सांगा. इकडे जाते तिकडे सांगा. एवढं तर सांगा. हो. बाकी काय करायचं. त्यांचे सासरे आपले जुने मेंबर होते, कळलं का? गड्या डायरी आणि प्रत्येकाला मी कॅप वाटतो. ते सांगतो मी. व्हाईट कॅप. आता आपण सगळे पोलीस आहे म्हणून. कार्यक्रमात गेलो होतो. माझं नाव श्रीमती प्रगती सतीश नारे. मी इथे सेक्टर 8 ला राहते, 38 कडे. आत्ताच माझा 60वा वाढदिवस झाला. तुमच्या शुभेच्छा मिळाल्या त्याबद्दल धन्यवाद. काय बोलायला त्याने 61 वर्षात पदार्पण केलं. 61 म्हणजे तुम्हाला माहित आहे, आनंदी आनंद. तर आता त्यानंतर मला वाटतं तुमचा वाढदिवस झाला ना. बोला 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 सगळ्या यांचे काय पराक्रम असतील ते पण सांगा. डिसेंबर मध्ये ज्या ज्या लोकांचे वाढदिवस साजरे झाले त्यांना खूप शुभेच्छा. आणि मी आता 25 तारखेला पण येत आहे, 3 दिवसावर आले. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि हे वर्ष तुम्हा सर्वांना आनंददायी, आल्हाददायी आणि आरोग्य देव हीच परमेश्वर करून प्रार्थना. त्यानंतर आंसू ना होते तो आंखें इतनी खूबसूरत ना होती. आंसू ना होते तो आंखें इतनी खूबसूरत ना होती. दर्द ना होता, खुशी की कीमत ना होती. अगर मिल जाए सब कुछ चाहने से तो ऊपर वाले की दुनिया में जरूरत नहीं. सामान सामान मॅडम बोलायचं राहिले. या 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 माझ्या उपस्थित आज ज्यांचे वाढदिवस झाले त्या सगळ्यांना शतायुषी हो अशा आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा. मी फक्त महिलांचं जे त्यांचे वाढदिवस झाले त्याच्यापैकी 2-4 महिलांना मी ओळखतो. प्रथम आमच्या सुप्रिया ताई आहे, अत्यंत गोड स्वभावाच्या. कधी त्यांच्या तोंडातून आडवाचं किंवा असा काही शब्द कधीच निघणार नाही. आणि कधीही कोणीही गेलं तरी त्यांना चहा प्यायल्याशिवाय ते जाऊ देत नाही. हा एक विशेष. आणि दुसऱ्या आमच्या या राणेताई या तर फारच गोड आहे. आणि तुम्ही त्यांच्या घरी मी केव्हा केव्हा जातो पण तितक्या आग्रहाने ते म्हणतात काहीतरी घ्या, काहीतरी घ्या, काहीतरी घेतल्याशिवाय काही येऊ देत नाही. आणि ज्यांच्या ज्यांचे वाढदिवस झाले त्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आता वडक्या बाबड्यांचा कार्यक्रम आहे. त्याच्या आधी नवी सभासदांची ओळख करून नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि डिसेंबर महिन्यामध्ये त्यांचे वाढदिवस आले त्या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. त्याचप्रमाणे आता येणाऱ्या नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि दीर्घ आयुष्य आणि चांगलं आयुष्य जाऊ दे, निरोगी आयुष्य जाऊ दे अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करते. मी एक छोटीशी गोष्ट वाचून दाखवणार आहे तुम्हाला. स्वर्ग आणि नरक. एकदा एक साधक गप्पा बसा बोलू नका मध्ये.
एकदा एक साधक देवाशी बोलत होता. त्याने देवाला स्वर्ग आणि नरक यातला फरक विचारला. देवाला स्वर्ग आणि नरक यातला फरक विचारला. देव म्हणाला, ये तुला दाखवते. त्याने साधकाला 2 दरवाजाजवळ नेले आणि त्याने पहिला दरवाजा ढकलला. एका मोठ्या टेबलाभोवती अनेक माणसे बसली होती. गोष्ट नीट ऐका. एका मोठ्या टेबलाभोवती अनेक माणसे बसली होती. टेबलाच्या मध्यावर रुचकर खीर ठेवली होती. त्या खिरीच्या सुगंधाने साधकाच्या तोंडालाही पाणी सुटलं. मग त्याच्या लक्षात आले की इतर सारे खिरीसाठी भुकेलेले आहेत. खिरीकडे आशाभूतपणे पाहत आहेत. परंतु त्यांच्या हाताला लांब दांड्याचे चमचे बांधले होते. त्यामुळे त्यांना हात लांब करून खीर खाता येत नव्हते. त्यामुळे त्यांना लांब हात करून खीर खाता येत नव्हती, कारण चमच्याचा दांडा हातापेक्षा लांब होता. याच्या त्यांना यातना होत होत्या. भूक तर खूप लागली होती. खिरीचा सुगंध सुटला होता, पण खीर खाता येत नव्हती. त्यामुळे त्यांना अक्षरशः वेळ लागले होते. देव म्हणाला, हा नरक आहे. चल आता तुला स्वर्ग दाखवतो. ते दुसऱ्या दरवाजातून आत गेले. त्या दालनातही तसेच टेबल, तशीच सुगंधी खीर मोठ्या पात्रामध्ये ठेवलेली होती. भोवती माणसे हाताला चमचे बांधूनच बसली होती. पण ही माणसे अगदी तृप्त, समाधानी, आनंदी होती. आपापसात हसत आनंदाने राहत होती. साधक म्हणाला, हे कसे काय? सगळे सारखे, मग हे खाऊन तृप्त आणि ते उपाशी आणि दुःखी, हे कसे काय? देव म्हणाला, अरे सोपे आहे. ही माणसे त्याच लांबलचक दांड्याने एकमेकांना खीर भरवत होती. एकमेकांना खीर भरवायला शिकत होती. आवरट फक्त स्वतःचा विचार करतो. गोष्ट इथे संपली. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला त्याची इच्छा पूर्ण करायला मदत कराल, तेव्हा आपोआपच तुमची स्वप्ने पूर्ण होते. स्वतःच्या गरजांपेक्षा इतरांच्या इच्छा व गरजांचा अधिक मान व प्राधान्य देणे हे सामूहिक यशाचे गुपित आहे. असा स्वर्ग किंवा नरक निर्माण करणे आपल्याच हातात असते. पुण्याच्या प्रतापाने मिळालेल्या चांगल्या संधीमध्ये दुसऱ्याचे कल्याण कसे होईल, त्यासाठी जो झटतो तो पुण्यात्मा या जगात सुखाचा अधिकारी होतो. कारणाशिवाय या जगात काहीच घडत नाही. भगवान बुद्ध यास कार्य कारण भाव असे समजतात. तुम्ही जे काही पेराल ते उगवणार, हा धर्मग्रंथाचा संदेश आहे. त्यामुळे चांगली कर्मे करणाऱ्या माणसाच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी या सर्व गोष्टी भरभरून येतात. दूषित कर्मे करणाऱ्या माणसाला दुःख, दैन्य, दारिद्र्य या गोष्टींना तोंड द्यावे लागते. असे होऊ नये यासाठी सतत चांगले कर्म करीत राहणे आवश्यक आहे. धन्यवाद. तर आपल्याकडे 2 नवीन सभासद आले. त्यांचं नाव आहे लक्ष्मण भिवा पाटील. आल्यात का ते इथे? त्यांनी पुढे यावं. त्याचप्रमाणे सौभाग्याची सुलोचना पुंडलिक पवनीकर मॅडम त्या नेहमीच येत असतात, पण आता त्या ऑफिशियली लाईव्ह मेंबर झालेले आहेत. त्यांचंही स्वागत आहे. त्यांना एकच नमस्कार, माझं नाव लक्ष्मण भिवा पाटील. नमस्कार, माझं नाव लक्ष्मण भिवा पाटील. मी सेक्टर 1B न्यू दिल्ली सोसायटीत आहे. बोला.
माझं नाव सुलोचना कुंडली कोंडीकर. मी सेक्टर 8B मध्ये राहते. काय नाही करताय, माझे मिस्टर पण लाईफ मेंबर आहेत. आता आपल्याला कॅप दिलेले आहे. या कॅप रिटायर्ड पोलीस असोसिएशन तर्फे मी छापलेल्या आहेत रत्नागिरीच्या मेळाव्यासाठी. आपल्यासाठी खास 100 बाजूला ठेवला होता. तर याच्यात काय लिहिलं आहे, संघटनेचं नाव आहे, परंतु ते सुद्धा सिनियर सिटीजन आहे. आणि याच्यात ब्रीदवाक्य लिहिलं आहे, संघे शक्ती कलियुगी. म्हणजे आपल्याला सुद्धा ते स्लोगन लागू आहे. कारण काय, संघाची शक्ती ही कलियुगापर्यंत भक्कम असते. त्या दृष्टीने आपण सर्वांनी एकजुटीने राहायचंय, एकजूट कायम ठेवायचे, एकत्र राहण्याचा प्रयत्न करायचा आहे, एकमेकाला खुश ठेवायचं. धन्यवाद. थोडस वातावरण हलका फुलका करण्यासाठी दोन थोडेसे विनोद सांगतो. आता नुकतंच इलेक्शन झालं. त्या इलेक्शन मध्ये बरेचसे उमेदवार उभे राहिले, काही निवडले, काही पडले. परंतु जो उमेदवार उभा राहतो तो निवडून येण्याचे असे काय काय आश्वासन देतो त्याचे एक विषय. उमेदवार होता तर कोणत्या पक्षाला त्याला देणं घेणं नाही, अर्थात त्याचा अर्थ लावू नका. पण तो चालत असताना गाडीमधून त्याला एक जण चालताना दिसला, त्याच्या पायाला चिखल लागलेला होता सगळं. त्याला काहीतरी क्लिअर झाली, अरे हे बरीच मोठ्या गाडी, बरीच लोक बसली होती. चिखल कुठे लागलं? माझ्या शेतात. काही काळजी करू नको, तुझ्या शेतामध्ये काही बसून दे. झालं. दुसऱ्या ठिकाणी प्रचाराला गेल्यानंतर त्या ठिकाणी आता गावाच्या समस्या असतात. प्रत्येक जण त्या उमेदवारापुढे आपल्या समस्या मांडतो. तर त्या गावकऱ्यांनी समस्या मांडल्या की आमच्या गावाला स्मशानभूमी नाही आहे. पण एवढंच काय, अरे लोक का तुमच्या घरात स्मशान करून दिली. धन्यवाद. साईबाबा मंदिर उनके सामने जो गार्डन है उसके अंदर एक छोटा आणखी एक शेर सांगतो. संघर्ष के रास्ते पे जो भी चलता है, संघर्ष के रास्ते पे जो भी चलता है वही संसार को बदलता है. जिसने अंधेरे देखे हैं और खुद से जंग लड़ी है वही सूरज बन के निकलता है. नाश्ता घेऊन ते उभं राहायला नाश्ता घेऊन घेऊन येतो. हॅलो, वाढदिवसानिमित्त आपल्याकडे देणगे आलेले आहेत, ते तर सांगायलाच पाहिजे ना आपल्याला. कुंडली नेकंद पौणीकर 1000 रुपये देणगी दिलेले आहेत. जोरदार ताला होते त्यांच्यात. त्यानंतर नितीन डोळे यांनी 1100 रुपये देणगी दिले. 100 रुपये झाले. अगदी जोरदार ताला. त्यानंतर रुजुमा किशोर साळावकर यांनी 201 रुपये दिलेले आहेत. मधुकर नारायण कोरडेकर यांचा 75वा वाढदिवस आहे, त्यांनी 1000 रुपये दिलेले आहेत. सौभाग्यवती सुप्रिया रमाकांत सामंत यांनी 500 रुपये दिलेले आहेत. सौभाग्यवती बिलका मोहन राणे यांनीही 500 रुपये दिलेले आहेत. त्याशिवाय शिवाजी संभाजी धोलक शिवाजी महाराजांकडून पण आपल्याला 1000 रुपये आलेले आहेत. धन्यवाद शिवाजीराव. तर आता आपल्याला आगळावेगळा कार्यक्रम बघायला मिळणार आहे. आपले विजय ओझा यांच्या डोक्यात कधी काय कल्पना येईल त्या सांगता येत नाही. आणि एकदा कल्पना आली की ती प्रत्यक्षात अंमलात कसं आणायचं हे गेले 2 महिने ते माझ्या मागे लागले होते. तर त्यांनी बोलक्या बावल्या हा कार्यक्रम इथे करायचा पण ठरवलं, पण आपलं याचं काम चालू होतं त्यामुळे तो कार्यक्रम होत नव्हता. आणि आता तो होणार आहे. आणि त्यांचे जे प्रवर्तक आलेले आहेत त्यांना मी विनंती करतो त्यांनी पुढे यावं. विजय तू पण पुढे. हा विजय ओझा म्हणजे एक रसायन आहे, रसायन कळलं का? अहो या माणसाने एका फटक्यात 3 प्राइजेस घेऊन आले आणि ती पण महानगरपालिकेचे. हा, हे अरुण माने साहेब इथे आलेले आहेत आणि आपल्या ज्येष्ठ नागरिकांना बोलक्या बावल्यांचा कार्यक्रम सादर करणार. आता आम्ही हे सगळ्या बावल्यात आपल्या ह्याच्यात त्या कमी बोलतात, आता हे जास्त बोलणाऱ्या बावल्या इथे आलेले आहेत. मग आता हा आगळावेगळा कार्यक्रम आम्ही लहानपणी पाहिलेला आहे, पण आता आपल्याला प्रत्यक्षात बघायला मिळणार आहे.
साहेब तुम्ही सांगू शकाल का तुमच्या कार्यक्रमात? आणि हे कार्यक्रम ऍडजस्ट होईपर्यंत मी तुम्हाला वेगळी बातमी सांगणार आहे. 1 तारीखला म्हणजे 1 जानेवारी, आता 31 मे वर्ष संपलंय. काही भयानक प्रसंग पण झाले. इलेक्शन झालं, हे झालं, हा पक्ष निवडून आला, त्या तो पक्ष पडला. तुम्हाला आलाय मोबाईल घ्या आणि त्याला हे करा. तर गेले 2 महिने सातत्याने आपली तब्येत बरी नसतानाही आपले निगुरे साहेब त्या केंद्रात येत होते आणि त्यांच्या वयाला 75 वर्ष 1 तारखेला होत आहे. 1 जानेवारी एक आधार वेगळा आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. त्याने आपल्या तब्येतीची कधीच काळजी केली नाही. एकदा यम तर त्याच्या दारातून उभा राहिला होता, मी तुम्हाला घेऊन जातो म्हणून म्हणाले मी इथे उभा आहे माझ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी. आणि त्याच्यावरही त्याने विजय मिळवला. मध्ये मध्ये असे जातात ते टाइमपास म्हणून MGM ला, पण त्याची तब्येत खणखणीत आणि ठणठणीत झाली आता. तर त्यांचा 75वा वाढदिवस आहे 1 तारीखला. आपण सर्वांनी तिथे उपस्थित राहायचं आहे, कळलं का? आणि आज हे जे तुम्हाला सगळं दिसतंय, तब्येत बरी नसतानाही हा माणूस ते येऊन सातत्याने 3-3, 4-4 तास इथे उभा राहत होता. आणि त्याच्यासोबत आमचे साळवी असायचे, पिसाळ असायचे. त्याची तब्येत बरी नसते, कारण एकदा 60+ झालं की काय येईल काय सांगता येत नाही. पण त्याने ज्या पद्धतीने काम केलंय, बरोबर त्यांचं कौतुक करायला पाहिजे. आणि 1 तारीखला आपण सहकुटुंब सहपरिवार इथे यायचं आहे. तुम्हाला नॉनव्हेज पाहिजे, नॉनव्हेज पण मिळणार आहे. कोणताही तुम्हाला आणि व्हेज पाहिजे तर व्हेज पण मिळणार आहे. इथे आता मी कसा सांगेन डॉक्टरला असेल तर अहो आता एवढा मोठा आवाज काढून जे बोलतो आहे ते सगळ्यांना कळण्यासाठी बोलतो आहे. केंद्रातच या विलंबना केंद्रातच हा कार्यक्रम आहे. आपल्या अध्यक्षांचा कार्यक्रम विलंबनातच व्हायला पाहिजे. आणि आपले वडील देतात तिथे घेशील जो कराने अशा पद्धतीने आपल्याला ते मदत करत असतात. आता बघा त्यांनी प्रत्येकाला टोप्या घातल्या असं मी म्हणणार नाही, टोप्या दिल्या आयुष्य वाढण्यासाठी. हा, आणि प्रत्येक वर्षी ते काहीतरी नवनवीन वस्तू देत असतात. आता हे घड्याळ दिलं, कॅलेंडर, डायरी, आम्ही त्यांना न सांगता ते आणत असतात, कळलं का? हो, तर असे दानशूर व्यक्ती पण आहेत. आणि खरं म्हणजे आपले निगुल साहेब आता आले, त्याच्यापूर्वीचे आमचे गोरे साहेब, त्यांनी या केंद्रासाठी घरपोच निधी पण दिलेला आहे. तुम्हाला मी प्रार्थना करतो 151 वर्ष जगावे आणि हे 100 वर्ष. आता तुमचा कार्यक्रम सुरू होणार, 2 मिनिटं त्यांना कार्यक्रमाची रुपये बोलता मानवांचा कार्यक्रम सुरू होतोय. आम्ही आता तिकडे असणार आणि हे हा सावी साहेब बोला. हॅलो हॅलो, मी जातो. हॅलो, अरे सामने देखो, लोग सामने बैठे हुए हैं. जब तक लोग तालियां नहीं बजाते उनके तरफ नहीं देखो. थैंक यू. देखो अभी लोगों ने तालियां भी बजाई, अभी तुमको बोलो नमस्कार, धन्यवाद. देखो आज अपना प्रोग्राम देखने के लिए इतने अच्छे अच्छे दर्शक आए हैं, सुंदर सुंदर महिलाएं आई हैं. क्या बात करते हो? मैंने कितनी बार बोला कि महिलाओं के बारे में ऐसी बातें मत करो. क्या 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 महिलाएं गंदी होती है क्या? अरे बाबा, महिलाएं गंदी नहीं होती, उनके बारे में तुम्हारे सोच, तुम्हारे विचार गंदे हैं. तो क्या करना चाहिए? जब भी किसी महिला को देखो, हाँ हाँ देख लो, अरे ऐसे नहीं, जब भी किसी महिला को देखो, हाँ हाँ, तो उसने अपनी माँ समझो. तो पिताजी का क्या होगा? देखो हम यहाँ पर एक
अच्छा प्रोग्राम करने के लिए आएंगे। कौन सा प्रोग्राम? वेंट्रोलोकिज्म का प्रोग्राम। और क्या होता है, एक प्रोग्राम में एक वेंट्रोलोकिस्ट होता है और एक कैरेक्टर होता है। कैरेक्टर मतलब, अरे कैरेक्टर मतलब कोई गुड्डा, कोई बिल्ली, कोई कुत्ता, कोई बंदर। तो इस तरह से आप कौन हो? अरे मैं कौन हूँ, तुम कौन हो, ये तो लोगों को बताना है। हाँ हाँ ठीक है, पहले मैं आपका परिचय देता हूँ, बाद में आप मेरा परिचय दीजिए। हाँ ठीक है। तो ये है मेरा प्यारा दोस्त मिस्टर राजू। जी हाँ, ये बहुत ही अच्छा कलाकार है। जी हाँ, इन्होंने काफी फिल्मों में भी काम किया है। जी हाँ जी हाँ। तो थोड़े से बेवकूफ हैं। जी नहीं क्या जी नहीं, क्या बेवकूफ नहीं हो? बेवकूफ कहा क्या होगा? हाँ हाँ सॉरी, गलती हो गई। अभी आप मेरा परिचय देंगे? जी हाँ, शुरू हो जाइए। तो ये है मेरे परम मित्र, परम मित्र। आपका नाम क्या? परम मित्र बोलते हो और नाम पूछते हो, कहिए ना। मेरा नाम है अरुण, अरुण मांडे। लोग प्यार से मुझे एम अरुण के नाम से जानते हैं। पिछले साल यही था क्या? अरे पिछले साल यही था और जन्म से मेरा यही नाम है। अच्छा, ये अच्छे कलाकार है। जी हाँ, ये बहुत ही अच्छा गाना ही गाते हैं। जी हाँ, ये बहुत नाटक ही कर। जरा अच्छी बातें बोले यार, कितनी बार बोलना। सॉरी। तो दोस्तों देखो राजू, हमने लोगों को बताया कि आप अच्छे कलाकार हो, आप अच्छे गाने गाते हो अच्छे। तो इधर हम लोगों के मनोरंजन के लिए कुछ प्रोग्राम करेंगे। और क्या है, मुझे ये बताइए, कुछ सवाल जवाब करते हैं। मैं कुछ सवाल करता हूँ, आप उसके जवाब दीजिए। और क्यों ना शर्माते क्यों हो? मैं शर्माता नहीं हूँ, ऐसा तो ऐसा रहो। राजू, मुझे बताइए कि आप घर में बैठे बैठे क्या करते हैं? जी हाँ, आप ही को पूछ रहा हूँ। टीवी देखता हूँ। अच्छा, आप टीवी देखते हैं? जी हाँ। तो मुझे बताइए कि टीवी पे आपका सबसे पसंदीदा प्रोग्राम कौन सा है? एडवर्टाइजमेंट। ये बात तो सही है, आजकल प्रोग्राम से ज्यादा तो एडवर्टाइजमेंट चलती है। तो राजू, हमारे इन दोस्तों के लिए, इन दर्शकों के लिए कुछ एडवर्टाइजमेंट पेश करें। जी हाँ, आप भी साथ दीजिए। हाँ, मैं भी साथ देता हूँ। चुस्ती स्फूर्ति और तंदुरुस्ती के लिए, चुस्ती स्फूर्ति और तंदुरुस्ती के लिए टावर का लाल दंत इंजन, टावर का लाल दंत इंजन। बार लगाओ दांतों में, बार लगाओ दांतों में, काले दांत खाते हैं। अरे यार, क्या बेटा बातें कर रहे हैं। कुछ अच्छी एडवर्टाइज। ओके, तो बोलिए। अपना रंग रूप निहारने के लिए करीना कपूर नहाती है इंटरनेशनल लक्स से। लेकिन नहाने है, हाँ, नहाने से पहले 10 का होती है हम। अरे यार, ऐसी तो कोई ऐड नहीं है, आप यूं ही मजाक करते हैं। अच्छा चलिए, मुझे बताइए कि एडवर्टाइजमेंट छोड़ के आपको और कौन सा प्रोग्राम पसंद है? अजय रामायण पसंद है? रामायण। अच्छा, आपको रामायण पसंद है। शायद आपने रामायण सीरियल पूरी देखी। जी हाँ। तो मैं आपको चंद सवाल रामायण के बारे में पूछता हूँ, आप करिए। मुझे ये बताइए, प्रभु राम, माता सीता और भ्राता लक्ष्मण तीनों वन में क्यों गए? सवाल आसान है, जवाब दीजिए। जवाब कठिन है। अरे आसान सवाल का तो जवाब भी सवाल होना चाहिए ना। हाँ, तो मुझे जवाब दीजिए। हाँ, और याद आया। क्या याद आया? ओ, इलेक्शन हार गए। अरे यार, उस जमाने में थोड़ी ना इलेक्शन थी, क्यों ही बचते रहते हो। हाँ, पहली इलेक्शन थी ना। क्या आप तब से जिंदा हो? जी हाँ, तब से जिंदा हो। अच्छा, आप तब से जिंदा हो तो जो मेरे चंद सवाल को जवाब दो, मेरे पर्सनल सवाल। हाँ, पूछिए। मुझे बताइए, मुझे कुछ ऐसी दवाई दीजिए
या कुछ ऐसा उपाय बता दीजिए कि मैं भी 100 साल से ज्यादा जीऊं। क्या क्या क्या, मुझे ऐसी दवा बताइए या उपाय बताइए कि मैं भी 100 साल से ज्यादा जीऊं। अच्छा, तो आप 100 साल से ज्यादा जीना चाहते हैं? जी हाँ। तो मेरे सवाल के जवाब आप पूछिए। आप सिगरेट पीते हैं? सिगरेट नहीं, मैं सिगरेट नहीं। शराब नहीं, मैं शराब भी नहीं पीता। किसने खबर नहीं खिलाई तो? अरे मैं नहीं पीता बाबा। हाँ, तो अब समझ में आया। क्या क्या समझ में आया? आप किसी औरत के चक्कर में हो? अरे नहीं बाबा, इतना वक्त ही कहा मेरे पास कि किसी औरत के पीछे चला गया। सच सच कहो, बोलिए। सिगरेट नहीं, शराब बिल्कुल नहीं, औरत एकदम नहीं। फिर 100 साल जीते क्या झक औरत? अरे यार, आपसे तो बात करना मतलब कुछ मतलब ही नहीं है। अच्छा चलो, हमने आपको दोस्तों यहाँ पर तो मुझे बताया गया था ये टॉकिंग डॉग के लिए, लेकिन साथ साथ में मैं एक्चुअली मेरा मेन प्रोफेशन है कि मैं म्यूजिशियन, तो कुछ चंद मैजिक ट्रिक्स यहाँ पे लाए हो। अगर आपका आदेश हो तो आपके सामने पेश करो। ओके, उसके पहले आप किस किस ने ये सुना है भारत कधी कधी माझा देश आहे? वॉकअपाळींची कैसे किती लोकांनी ऐकलेली आहे? 1 2 त्यातली एक वात्रटिका या ठिकाणी सादर करायची इच्छा आहे, जर परवानगी असेल। भारत कधी कधी माझा देश आहे। भारत माझा देश आहे, प्रतिज्ञा प्रत्येक पुस्तकात आहे, पण भारत कधी कधी माझा देश आहे हे त्यांची प्रतिज्ञा आहे। तो दोस्तों, हम लोग कलाकार अलग अलग जगह जाते हैं प्रोग्राम करने के लिए, अलग अलग गांव में, अलग अलग शहर में जाते हैं, अलग अलग लोगों से मुलाकात होती है और वहां पे जो बातचीत होती है वहीं से पैदा होता है, उसे हम लोग लाफ्टर कहते हैं। तो ऐसे ही हम लोग एक बार एक टूर के ऊपर गए थे, रात को शो हो गया, दूसरे दिन सुबह बोला चलो नाश्ता देखते हैं करके हम लोग होटल ढूंढ ही रहे थे, तो उसमें कई गाँव वाले सामने आ गए, बोले आप कहाँ से आए? बम्बई से। कि हाँ, हम लोग बम्बई से आए। आप सचमुच बम्बई से आए? हमने कहा जी हाँ। अब एकदम पक्का बोल रहे बम्बई से? अरे हाँ भैया, हम लोग बम्बई से आ रहे, कोई शक नहीं, हमने सुना कि बम्बई में फिल्म स्टार। हमने कहा जी हाँ रहते, तो आपको कोई मिलते क्या ना? अगर ना बोले तो इज्जत क्या सा, इसके लिए कभी कभी झूठ बोलना। अरे बोला हाँ मिलता है ना। कौन कौन मिलते हैं? अरे अक्सर तो ऑलमोस्ट सभी मिलते हैं। आपको कभी श्रीदेवी मिली थी? हमने कहा हाँ मिली थी, कल तक फेंकने में मजा आ रहा था। और श्रीदेवी मिली थी, अभी लास्ट कभी मिली? क्यों नहीं, 2-4 दिन पहले मिली। कहाँ मिली? एक बगीचे में। फिर आपने क्या किया? फिर श्रीदेवी को लेके मैं पेड़ के पीछे चला। फिर क्या हुआ? फिर हम लोग उधर एक झरना चल रहा था, उसके नीचे चले। फिर क्या हुआ? फिर आपने क्या किया? मैंने कुछ भी नहीं किया, जो कुछ करना था श्रीदेवी ने किया। फिर क्या हुआ? फिर मेरी आंख खुल गई और देखा तो बाजू में बीवी सो रही थी, मेरी। उसके सुंदर चेहरे के ऊपर हाथ फेर कर मैंने अपने आप से कहा, ध्यान से सुनिए, उसके सुंदर चेहरे पर हाथ फेर कर मैंने अपने आप से कहा, किस किस की किस्मत में मिस का किस होता है? किस किस की किस्मत में मिस का किस होता है और किस किस की किस्मत में मिसेस का ही किस होता है? किस किस की किस्मत का बदकिस्मती लेती है चुम्मा। अरे जो मिल गई वही अपनी श्रीदेवी, जो नहीं मिली तो थैंक यू। अच्छा, यहाँ पर मेरे पास बात करने अभी विजय भाई ने आज बोला था यहाँ पे कुछ लॉटरी सिस्टम करो, तो मैंने ये लॉटरी सिस्टम किया है। मेरे पास 5 कार्ड है, इसमें से आप कोई भी एक कार्ड चुनोगे, कोई भी एक कार्ड आपको चुनना है, उसमें आपको प्राइस जो है वो एकदम गारंटेड है।
ये है वो 5 कार्ड, इसमें से आपको चुनना है और उसके ऊपर प्राइस क्या है वो इधर लिखा होगा। ये 5 कार्ड के नाम मैंने यहाँ पे लिखे, लेकिन ये आपको देख के नहीं चुनने हैं, ये बगैर देखे मैं ऐसे बंद करके एक एक चेंज करूंगा। आप मुझे स्टॉप बोलना है, या ऊपर का या नीचे का जो भी कार्ड आपको देना है आप ले सकते हो। कौन करेगा? आप कहीं भी स्टॉप बोलना, और कुछ काम नहीं है। मैं ऐसे एक एक कार्ड करूंगा, आप बोलिए स्टॉप बोलिए मुझे, एक एक कार्ड नीचे करता हूँ, कहीं भी स्टॉप बोलिए, फक्त स्टॉप बोलायचं, स्टॉप बोला। ओके, हाँ ओके। आता या 5 कार्ड मधून 5 कार्ड में से इन्होंने एक कार्ड को चुना, दिस इज क्वीन ऑफ डायमंड। जरा आप हेल्प करेंगे मुझे सर? पहले ये देखिए, जैक ऑफ स्पेड्स अगर आप सिलेक्ट करते थे क्या मिलता था इनको बताइए? 20,000 और 2 days trip to Singapore. आपने नहीं सिलेक्ट 20,000 रुपीज एंड 2 days ट्रिप टू सिंगापुर। ठीक है, अभी किंग ऑफ स्पेड्स अगर आप चुनते तो आपको क्या मिलता? 48,000 4 days trip to Hong Kong. ये आपने सिलेक्ट नहीं किया। 50,000 20 days world tour. और अगर क्वीन ऑफ हार्ट्स को सिलेक्ट करते तो क्या मिलता? 30,000 3 days trip to Thailand. लेकिन मैंने आपको पहले ही बोला था, कोई भी कार्ड आप सिलेक्ट करते हो आपको इनाम गारंटेड है, तो आप नाराज मत होइए। आपको आपने क्वीन ऑफ डायमंड सिलेक्ट किया तो इनाम क्या है ये बताएंगे। I picked Queen of Diamonds instead of winning a fortune. I have won a chocolate bar. अच्छा, आज और मुझे कोई भी महिला प्लीज यहाँ पर आएंगी अगले मैजिक के लिए। या इकडे किती या वेगवेगळ्या हिरोईनची नावं इथे दिलेली आहेत, ते पाहू शकता तुम्ही। तर आज तुम्हाला या ठिकाणी खास बक्षीस आहे, त्यातल्या कुठल्याही एका हिरो बरोबर मला फिरायला त्याच्यावर पण उपाय करू, पण हे बघून तुम्ही सिलेक्ट नाही करायचं। यातला एक अर्धा उचला आणि जो हवा तो घ्या, बाकीचा खाली घ्या। तुम्ही घ्या, तुम्हाला हवे तेवढे अर्धे उचला, नको असलेली खाली ठेवा। अर्धा आपल्याला अर्धा म्हणजे त्याच्यात जास्त प्रोसेस, तुम्ही एक घेतला तर हरकत नाही, पण प्रोसेस जास्त। आता पुन्हा याचे 2 तुम्हाला हवा तो घ्या, दुसरे खाली हे खाली हे पण भरपूर आहे, पुन्हा याच्यातले अर्धे करा, नको असलेले खाली। ओके, आता हे मिनिमम झालं, त्यातल्या कुठल्या एका कार्डला टच करा, हा कार्ड आहे। आता यांना सर्व वेगवेगळ्या हिरोईनची नावं टाकली, त्याच्यातून यांनी बरोबर हे टॉप कार्ड उचललंय। कोणाचं आहे? तर एवढ्या हिरोईन मधून यांनी अक्षय कुमारची निवड केली। ठीक आहे, त्यांची अक्षय कुमार ठीक आहे। आता त्यांनी अक्षय कुमार बरोबर फिरायला जायचं ठरलं, पण जाणार कुठे हा परत प्रश्न आहे। माझ्याकडे इथे एक डायरी आहे, त्याच्यात वेगवेगळे नावं लिहिली आहेत, ते पहा। युरोप, मलेशिया, न्यूझीलंड, दुबई, फ्रान्स, लंडन, जपान, स्वित्झर्लंड।
त्यातलं कुठलंही तुम्ही निवडू शकता, पण बघायचं नाही. अच्छा, अंदाजाने इथून फक्त ही डायरी ओपन करा, अंदाजाने. एक पाणी उघडा, पाणी उघडा, अशी उघडा, अशी समोरून करा, आधी अशी ओपन करा, अशी ओपन. स्वित्झर्लंड, हे फिरायला जाणारे स्वित्झर्लंडला अक्षय कुमार बरोबर. हे मला आधीच माहीत होतं, हे मी आधीच माझ्या ह्याच्यात घेऊन ठेवलेलं. त्यामुळे मी हा अक्षय कुमारचा फोटो जवळ ठेवतो. हा आहे अक्षय कुमार, हा लहानपणी. जर समजा यांनी अक्षय कुमारच्या ऐवजी आमिर खानला निवडलं तर मी हा दाखवला नाही, पण तसं नाही, आज अक्षय कुमाराचा बरोबर. हा बरोबर आहे सिलेक्शन. आता यानंतर यांनी सिलेक्शन केले की स्वित्झर्लंडला जाणार आहे. काय लिहिलंय? आय लव्ह स्वित्झर्लंड. थँक्यू. खाली पडतो या ठिकाणी कपल कोणी असेल तर मला इथे हवं. कपल कोणी चला पुढे. मी एका हॉटेलमध्ये कार्यक्रमासाठी गेलो होतो. आज जसा कार्यक्रमाला उशीर झाला तसा तिथेही उशीर झाला. तो पण वेळ घालवायचा म्हणून किचन मध्ये लोक आलेले, त्यांच्यासमोर काही पत्त्यांचे जादू दाखवले. त्यातले इसको काटो, तर जो सुरी घेऊन आलेला त्याने पत्ते कापले. अरे म्हटलं आता याने काय जादू दाखवणार, जादू जर होतं इथं दिखाव जादू. म्हटलं ठीक आहे, यातून पण जादू दाखवला. ते पत्ते मी ते घेऊन आलोय. हे पिसा तुम्ही हवे तसे पाडून, अर्धे तुम्ही घ्या, अर्धे मॅडमना द्या. किती आहेत ते प्रत्येकी मोजा, मला सांगू नका. तिकडे तिकडे टन करून मोजा, मला दाखवू नका तुम्ही किती मोजले ते. पुन्हा मिक्स करा, पुन्हा पिसा. लक्षात आहे किती मोजले ते तुमच्या लक्षात? आता पत्ते कुठे त्याच्याशी कर्तव्य नाही. तुम्ही जेवढे मोजले त्या नंबरवर कुठचा पत्ता होतो येतो ते लक्षात ठेवा. एक इथे पहा, तुम्ही जेवढे मोजलेत ना त्या नंबरवर पहा. एक मध्ये मला थांबू नका, माझं पूर्ण होतं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. ओके. तर आता तुम्ही जेवढे मोजलेत ना त्या नंबरवर कुठचा पत्ता येतो पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. याचे चुकलं परीक्षा ते आधीच दुसरं. आता परत येतो मोजल्या. हा हे परत अर्ध्यापैकी करा. मोठा तिकडे टर्न होऊन मोठा, म्हणजे मला कळले नाही पाहिजे तुम्ही किती मोठे. त्या आधीचे नंबर विसरा, परत मिक्स करा. तर तुमच्या नंबरवर आधी तुमचं काढायचं बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. ओके. तर तुमच्या किती नंबरला येतो पहा. तुमच्या नंबरवर कुठचा येतो पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10
11, 12, 13, 14. ओके म्हणून तुमचा जो पत्ता आहे तो काढून आणि लपून ठेवा. तुमचा जो पत्ता आहे तो काढेल. मॅडम तुमचा पत्ता दाखवा. मॅडमने काढलाय चौपटचा 8. तुमचा आहे त्यांना अर्धे अर्धे पत्ते मिक्स करून त्यांना वाटणी करायला सांगितली. पुन्हा मिक्स केले तरी सुद्धा त्यांचा पत्ता जुळला. याचप्रमाणे त्यांची मनं जुळलेली आहेत, त्यांच्या आयुष्यात सुद्धा अशी जुळलेली आहे. आता काय सर तुम्ही उभे राहा. जस्ट आम्ही तिथे जागेवर होतो. मी एक इनव्हिजिबल डे तुम्हाला देणार आहे. इनव्हिजिबल डे म्हणजे कळलं ना? इनव्हिजिबल डे अदृश्य असा पत्त्यांचा कॅरेक्टर इनव्हिजिबल दिसणार नाही तुम्हाला. तो पिसा बॉक्स मधून काढायला खरं बॉक्स मधून काढा. ओके आता कुठलाही एक पत्ता त्यातला निवडा. त्यातला निवडा त्यातून एक निवडा. काढला. अच्छा पिक्चर कार्ड निवडा. पिक्चर कार्ड कुठलाही काढा. चला बरं तुम्हाला सांगा 52 पत्त्यामध्ये जोकर किती? 1 आणि 2. 52 पत्त्यामध्ये एकही जोकर नसतो. 52 पत्त्यांच्या बरोबर जोकर. मला एक सांगा 52 पत्त्यांचे रंग किती? 4. कुणाचं तुम्हाला केबीसी मध्ये पाठवून उपयोग नाही. हॉल बरे का करोडपती मध्ये तुम्ही लगेच बाहेर. 2 कलर सूट्स नाही ते 4 सूट्स झाले. काळा आणि लाल पैकी तुम्हाला कुठला लाल लाल की काळा तुम्हाला कुठला कलर आवडला? काळा आवडतो. ठीक आहे लाल तुमच्या जवळ ठेवा. काळा द्या मला. हे काळे पत्ते मी फेकून दिले सगळ्यांकडे. ओके आता राहिले लाल. लाल मध्ये नंबर कार्ड्स आहेत आणि पिक्चर कार्ड्स बरोबर. तर तुम्हाला नंबर कार्ड्स आवडतात की पिक्चर कार्ड्स? नंबर द्या मला. हे नंबर कार्ड्स हे लाल नंबर कार्ड मी फेकून दिले. आता राहिले फक्त लाल पिक्चर कार्ड. 6 एकूण 2 राजे 2 राण्या आणि 2 जोकर. आता पुरुष चांगले आहे की महिला? महिलांचा त्या दोन्ही. आता या दोन्ही महिलांमधून तुम्हाला एकाची सिलेक्शन करा. तर कोणाचं सिलेक्शन करा? माझ्या बायकोचं. पत्त्यांमधलं विचारते तुमचं झाड काय? पत्त्यांमधून तुम्हाला बदाम आणि चौपटची राणी त्यातली कुठलं सिलेक्शन? चौपट दिली तुम्हाला. राहिली कुठची? मला माहित होतं. पुन्हा एक महिला प्लीज कोणी त्यांनी तुमचं नाव सुप्रिया सुळे म्हणून त्यांच्याकडून हिरो नको फक्त हिरो नको. मॅडम ही दोरी चेक करा बरोबर अखंड आहे की तुकडे आहे? अखंड आहे नक्की.
ऍक्च्युली आपण ऍक्शन केली सांगेपर्यंत त्यांनी कट पण केली. मी म्हटलं फक्त ऍक्शन करायची, कट केली पण काय छोटी मोठी कट केली. लेवल करा जरा, लेवल करा, दोन्ही एक सारख्या करा. हा लेवल करा ना. हो कापूनच करा. ओके, तर या प्रकारे यांनी या मॅडम काय चाललंय तुम्हाला मार्ग लावून या प्रकारे आपण असं करत राहिलो तर मला वाटतं रात्री आपण याला ना बांधून ठीक आहे. मॅडम तुमचे हात पुढे करा, एक खात्री ठेवायची, खात्री हात पुढे करा, पुढे आता मी काय करतो, माझ्याकडे थोडी जादूची पावडर आहे, ती टाकतो. खूप जादूची पावडर टाकली दिसली नाही, जादूची आहे ना दिसणार. पण आता हे ओपन करायचं एकच थँक्यू. थँक्यू. आपण सहकार्य दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्यांचे वाढदिवस या ठिकाणी सेलिब्रेट केले. माझा सुद्धा डिसेंबरमध्ये असतो. मला खूप आनंद वाटला की काही ठिकाणी आपल्या सिनियरचे वाढदिवस साजरे केले जातात, एकत्रितपणे साजरे केले जातात. याचा तर एक मोठा आनंद आहे. थँक्यू. थँक्यू. और तुम्हारा एक शेर समझोगी, प्लम्बर कितना भी एक्सपर्ट क्यों ना हो, प्लम्बर कितना भी एक्सपर्ट क्यों ना हो, वो आंखों का टपकता पानी बंद नहीं कर सकता. उसके लिए सीनियर सिटीजन ही चाहिए. आपले कर्माची फळं कशी असतात त्याबद्दल मी तुम्हाला एक छोटीशी कविता आहे. ना तो देर है ना अंधेर है, तेरे कर्मों का ये सब फेर है. ना तो देर है ना अंधेर है, तेरे कर्मों का ये सब फेर है. राम की रंग पूजा कर नहाले, विट्ठलई कर्मों के काले. नेकी के मन में ज्योत डाले, और जीवन में कर ले उजाले, कर ले उजाले. ना तो देर है ना अंधेर है, तेरे कर्मों का ये सब फेर है. नेकी जगत में जो तू करेगा, सर पर तेरे वो हाथ धरेगा.
मुख से पीछे भी करना पड़ेगा, मुझे मांगे प्रभु घर को भरेगा, घर को भरेगा, नाचोगे ना अंधेरे, तेरे कर्मों का है सब ढेर। अपना ही कर्म सुख देता है, अपना ही कर्म सुख देता है, कर्म बिना जीवन देता है, कर्म बिना जीवन देता है, आ देता है, ना तो देर ना अंधेर, तेरे कर्म का है सब ढेर। हमें चलना आए प्रभु तो सबको चलना सिखाए, वो तो किसी को ना तरसाए, हम कोई दिल से करना न आए, करना न आए, ना तो देर ना अंधेर, तेरे कर्मों का है सब ढेर। धन्यवाद। आता आपल्या समोर अरुण मांडे साहेबांनी अतिशय चांगला कार्यक्रम केला, आपल्या लहानपणीचे दिवस आठवले त्याला, इतका सुंदर कार्यक्रम होता आणि त्यातही आपल्या काही महिलांना त्याच्यात प्राइजेस मिळाली, म्हणजे माझ्या बायकोला चॉकलेट 2 चॉकलेट ते आहेत का गेले बघा. आणि आमच्या कोकण मॅडमला त्यांनी बसवलं, रशी कापडासारख्या कापतात तर रशी तोडून जा. आणि खरोखर अरुण मांडेचे कार्यक्रम पुऱ्या देशात होतात, भारतात एक अतिशय नामांकित व्यक्ती आहे. आम्ही त्यांना हिरो बांधून दिलेलं आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होईल. त्याचबरोबर आपले विजय ओझा यांनी नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे डान्स मध्ये पहिलं बक्षीस मिळवलं, त्यांचं एक डान्स हवा अशी आपले सर्वांची इकडे बसत म्हणून नाही का तयारी काय करायची, इकडे पण तयारी करून गेला तो आपण तयारी केला झलक दाखवा, झलक पूर्ण डान्स झलक कशाला ऐसा झटका लगे जिया पे मेरे जन्म हो जाए, तो खाई के पान बनारस वाला, पान बनारस वाला, बंद का ताला, पान बनारस वाला, बंद का ताला, ऐसा करे धमाल, सीधी करते सबकी कार, छोड़ा किनारे वाला, छोड़ा किनारे वाला, बनारस वाला, बंद का ताला। एक झलक दाखवली त्यांनी, त्यांनी काय ठेवावं हे ते ठरवतील ना, आपण काम करायचं. याचा डान्स ठेवा 1 तारीखला. पान बनारस वाला. आता आपल्या अध्यक्षांचं भाषण होणार आहे, त्यानंतर नाश्ता होईल आणि त्याच्यानंतर आपल्या नेहमीप्रमाणे राष्ट्रगीत होईल आणि कार्यक्रम संपेल. मान्यवर व्यासपीठ
आणि आमचे नेतावी कल्याणकारी संघटनेचे बंधू आणि भगिनी, आज जे कार्यक्रम झाला एकदम अति उत्तम झाला. उत्तम म्हणण्यापेक्षा म्हणजे एवढं मजा आले. आणि नेमका कार्यक्रम साहेबांचा कार्यक्रम ते विचारूच नका काय. आपण लहानपणी बघितलं काय भेटलं, पण ते लहानपणाचा आता बघायला मिळाला. आता बघायला मिळाला, मजा आली. कुठे गेले साहेब? साहेब गेले बाई, तर त्याचा कार्यक्रम मस्त मजा आहे. आणि सगळ्यात पेक्षा जिथे ओझा आहे ना, हे ओझांच्या तर त्याचं लोकांना हे करतात ना, म्हणजे नुसतं भरवून टाकतात. ते काय त्याचं गाण काय हे काय ते काय विचारूच नका. या वयामध्ये असं त्यांना काही खायचं काम नाहीये. आणि ते पण थोडं गोडी हलवतात ते, म्हणजे हे विचार करण्याच्या गोष्टी आहे. आणि आज तुम्हाला केंद्र कसा वाटतो तुम्हाला? पहिला कसं होता? तर हे आपण नगरपालिका मागे लागून हे आपण काम करून घेतलेलं आहे. म्हणजे सगळ्यांचं सहकार्य आहे. माझ्या एकट्याला मोठं पडा नाहीये, सगळ्यांच्या फॅमिलीचं सहकार्याने आम्ही सगळं करून घेतलेलं आहे. आणि अजूनही त्याच्या पुढे पण अजून काम करायचं आहे. आणि गोष्टी पण तेरतोडची पत्र लावलेले आहे. पत्राच्या नंतर तिथे आम्ही 4 ट्यूब पण लावून घेतलेले आहे. जाहीर पण टाकलं. म्हणजे कधी काही समजा फ्युचरमध्ये काही गोष्टी आपल्याला काही कार्यक्रम करायचा असला तर भविष्यासाठी आम्ही ठेवलेले आहे. आता तो पुढे पण त्या गोष्टी आता मी वराण्यामध्ये एक समजा लावायला सांगितलं. काही लोकांनी कॅरमवाल्यांनी मला सांगितलं की आम्हाला कॅरम खेळायला बाहेर परमिशन द्या. तर मी त्यांना म्हटलं अर्थच नाही, तुम्ही बसा तिथे जाण्या समोर आणि तुम्ही आरामपुरी तिकडे खेळू शकता आणि मोकळ्या हवेमध्ये खेळू शकता ते. तर त्यांनी त्यांना सांगितलं की ठीक आहे, तिथं आम्ही एक लाईटचा पॉईंट लावून देणार आहे. आणि फॅन साठी मी नगरपालिकेला हे केलेलं आहे. नगरपालिका उद्या परवा फॅन लावणार आहे. नगरपालिकांमध्ये मी एवढं कामं करून घेतले ना की हिशोब नाही. भरपूर कामं करून घेतले आहे. पंखे रेग्युलेटर नव्हता तर ते डायरेक्ट दिवस होता. मध्ये कोणतरी आमचं सिनियर बोललं की बाबा आपण थंडी लागते कमी करा फॅन. तर माझं लक्षात आलं आणि मी म्हटलं तिथे रेग्युलेटर नाहीये तर ते काही कमी करू शकत नाही. तर त्याला त्रास झाला. तर म्हणून मी त्या नगरपालिकेला सांगून नवीन रेग्युलेटर लावून घेतलंय 2 पंख्याला. असं भरपूर काम म्हणजे सांगायला गेलं भरपूर काम आहे. पण त्याचं तेवढं मला आठवत नाहीये. आता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला हे काम करायला मिळाला. मी एकट्या काही करू शकत नाहीये, पण सगळ्यांच्या आशीर्वादाने मला ताकद मिळाला. याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा आभार आहे. आणि मी एवढं बोलून देऊन शब्द माझा संपवतो. आणि आपलं भाषण संपवल्यानंतर सुद्धा मी बोलतो. एखादा काळात कोण बोलणार नाही. तर त्यांचा वाढदिवस आहे 1 तारीखला. खरंच तर तुम्हाला आठवण करून देतो. या वाढदिवसाला 1 जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात आणि जुन्या वर्षाला गुड बाय करायचा दिवस. टायमिंग संध्याकाळी 7 वाजता. नेहमीच्या प्रमाणे पण उशीर झाला डायबिटीस आहे किंवा तेव्हा तुम्हाला वेळेवर मिळण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही वेळेवर या म्हणजे वेळेवर जाता येतं. हे काय 6 नंबर काय? हा सांगितलं, पण तुम्ही 7 वाजता येता. सांगितलं तुम्ही वेळेच्या अगोदर येता. तुम्ही वेळेच्या अगोदर येता. नाही पण तर सर्वांनी त्याला शुभाशीर्वाद देण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी तिथे यायचं आहे कळलं का. आणि पुन्हा एकदा आपल्या गोरे साहेबांचे धन्यवाद मानूया. आणि प्रत्येकाच्या डोक्यात कॅप आलेली आहे कळलं का. आणि उन्हा पावसातून तुमचं प्रदर्शन करण्यासाठी तुम्हाला ते दिलेलं आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद.